हाय, स्वीकारी टॉक्सच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा एपिसोड खूप खास असणार आहे हा आमच्यासाठी. त्याचं कारणही तसंच आहे ॲक्च्युली, आणि ते मी थोड्या वेळात सांगणारच आहे. पण त्याच्या आधी तुम्ही हा एपिसोड पूर्णपणे बघावा ही मी तुम्हाला विनंती करते, कारण की ज्या कोणी अस्पायरिंग भरतनाट्यम डान्सर्स आहेत त्यांच्यासाठी हा एपिसोड खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि आमच्यासाठी हा खूप नॉस्टॅल्जिक असणार आहे. चला तर मग आपण आजच्या जुईकारी टॉक्सचा विषय जाणून घेऊयात, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. साज. येस. आता तुम्ही म्हणाल साज हे काय आहे साज? तर साज हे आमच्या अरंगेत्रमचं नाव आहे. आम्ही हे नाव आमच्या इनिशियल्सवरनं ठेवलेलं होतं. माझ्या 2 पार्टनर्स आहेत, त्याही आपल्या आज जुईकारी टॉक्समध्ये जॉईन होणार आहेत आणि मी त्यांना इंट्रोड्यूस करू इच्छिते. आम्ही सगळ्या तिघीजणी आर्टिस्ट पार्टनर होतो. तर म्हणूनच आम्ही ठरवलं होतं की आमची अरंगेत्रमची पत्रिका जी असेल ती पण थोडीशी अशी आर्टिस्टिक आणि थोडीशी युनिक असायला हवी. तर ती पण मी तुम्हाला दाखवते. तर ही मगाशी मी दाखवत तसं साज इथे एक सर्कल केलं आहे ज्याच्यात ट्रान्सपरंट शीट आहे आणि त्याच्या आतमध्ये हे साज लिहिलेलं आपल्याला दिसतंय. आणि त्याच्यानंतर हे बाहेर काढल्यावरती आमच्या अरंगेत्रमचे जे जे आयटम्स होते ते आम्ही इथे लिहिलेले. त्यानंतर फ्रंट पेज आमचं साज, आणि हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आमचा अष्टरस हा महत्त्वाचा आमचा आयटम होता आमच्या अरंगेत्रममधला. तर तेच आम्ही इथे पोर्ट्रे केलेलं आहे. प्रत्येकीचं स्केच करून घेतलं होतं आणि तिचे ते अष्टरसांमधले जे भाव आहेत ते इथे दाखवलेले आहेत. त्यानंतर प्रत्येकीचं इंट्रोडक्शन करून दिलं होतं, कोण काय करतं. ही सायली, तिचं हे स्केच आणि तिचं इंट्रोडक्शन. त्यानंतर अनुजा, तिचं हे स्केच आणि हे तिचं इंट्रोडक्शन. त्यानंतर ही मी जुईली, हे माझं स्केच आणि माझं इंट्रोडक्शन. आणि हा आमच्या गुरूंसोबत फोटो, नुपूर दैठणकर आणि ताईचं इंट्रोडक्शन. सो ही अशी आमची पत्रिका एकदम युनिक झाली होती, आम्हाला सूट होईल अशी आर्टिस्टिक. सो ही मला तुम्हाला दाखवावीशी वाटली. तर एस म्हणजे सायली, ए म्हणजे अनुजा आणि जे म्हणजे जुईली. तर आम्ही असं इनिशियल्सवरनं आमच्या अरंगेत्रमचं नाव ठरवलं होतं साज. तर आमच्या साजला आज 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तेच सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. यामध्ये आम्ही भरतनाट्यमकडे बेसिकली कसे वळलो, त्यानंतर आमचं अरंगेत्रम करायचं कसं ठरलं आणि अरंगेत्रमची आमची जी पूर्ण जर्नी आहे तिथपर्यंतच नाही, तर अरंगेत्रम होऊन आम्हाला आता आज 5 वर्ष झालेली आहेत. तर आमच्या या 5 वर्षामधला हा जो प्रवास आहे हे पूर्ण आम्ही तुमच्यासोबत आज शेअर करणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल. चला तर मग आपण सुरू करूयात आजच्या जुईकारी टॉक्सला, ज्यामध्ये आम्ही आज प्रश्न उत्तरांच्या सेशन्स असा घेऊन आलेलो आहोत. यामध्ये माझ्यासोबत माझ्या 2 पार्टनर्स ज्या आहेत, सायली लाहोटी आणि अनुजा कुलकर्णी, याही त्यांची मतं आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर चला ऐकूयात. सुरुवातीच्या काळात अशी एक इन्स्पायरिंग गोष्ट घडावी लागते असं मला वाटतं, जे की तुम्हाला अट्रॅक्ट करेल त्या गोष्टीकडे, आणि तीच गोष्ट माझ्या बाबतीत झाली असं मी म्हणेन. कारण की मला बेसिकली साऊथ इंडियन कल्चर खूप आवडतं. त्यांचं राहणीमान, त्यांचे दागदागिने, त्यांची नटायची पद्धत, ते इतकं सुंदर दिसतं. आणि तीच गोष्ट मला असं वाटतं की मला भरतनाट्यमकडे घेऊन गेली. आणि त्यामुळेच मी बहुतेक असं मला आता जाणवते की मी भरतनाट्यम म्हणूनच शिकायला सुरुवात केली असेल. मी 7 नृत्य शैलींमधून भरतनाट्यम निवडण्याची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. माझ्या बिल्डिंगमध्ये निवेदिता नावाची मुलगी राहत होती
आणि ती नुपूरताईकडे शिकत होती आणि तिचं बघून मग मी माझ्या घरी म्हटलं की आई मलाही डान्स क्लासला जायचं आहे. मग माझी आई गेली होती सुदर्शनमध्ये एन्क्वायरी करायला आणि तिकडे तिला कथकही दिसलं आणि भरतनाट्यमही दिसलं. मग आईने मला चॉईसेस दिले की तुझ्याकडे 2 चॉईसेस आहेत, कथक की भरतनाट्यम. मी म्हटलं भरतनाट्यम, कारण मला भरतनाट्यमचा साजशृंगार, तो कॉस्च्यूम मला ते खूप आवडतं आणि शिवाय त्यांचं पोश्चरही मला खूप आवडतं. सो मी भरतनाट्यम ह्यामुळे चूज केलं. भरतनाट्यमच का? तर याचं उत्तर मला वाटतं नुपूरताई हेच असेल. कारण मी जेव्हा जिथे सुदर्शन रंगमंच जिथे आमचे क्लासेस असतात तिथे गेले होते तेव्हा तिथे शास्त्रीय नृत्यापैकी फक्त कथ्थक आणि भरतनाट्यम या 2 नृत्यशैलीच तिथे शिकवल्या जात होत्या. पहिले मी कथ्थकच्या क्लासमध्ये चौकशी करायला गेले आणि म्हटलं की आपण भरतनाट्यममध्ये पण एकदा चौकशी करून बघूया क्लासची. म्हणून मी आणि आई क्लासमध्ये नुपूरताईला भेटायला गेलो आणि जेव्हा मी नुपूरताईला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला तिने इतका प्लस करून घेतला आणि मला क्लासचं वातावरण इतकं आवडलं की मला असं वाटलं की मी कधी या क्लासमध्ये ॲडमिशन घेते आणि कधी डान्स करायला लागते असं झालेलं होतं. सो आणि तिथेच मग मी ठरवलेलं होतं की येस मी भरतनाट्यम शिकते ताईकडनं, म्हणून भरतनाट्यम निवडलं गेलं. मी गेली 12 वर्ष भरतनाट्यम शिकते आहे आणि मला असं वाटतं की अरंगेत्रम करावं का नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे आणि जर तुम्ही अरंगेत्रम करत असाल तर अरंगेत्रमची सुरुवात ते अरंगेत्रमचा दिवस हा जो प्रवास असतो हा खूप शिकवून जाणारा असतो. त्यामुळे मी असं सजेस्ट करीन की नृत्यांगनांनी किंवा ज्यांना पूर्ण वेळ ह्याच क्षेत्रात काम करायचं आहे त्यांनी एकदा तरी त्या प्रवासाचा अनुभव नक्की घ्यावा. मी माझ्या 10वी नंतर भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. मी 10वीत 2008 साली पासआउट झाले आणि आता 2021 चालू आहे. तर किती 13 वर्ष आता झालेली आहेत मला. प्रत्येक भरतनाट्यम नृत्यांगनेचं हे नक्कीच स्वप्न असतं की मला अरंगेत्रम करायचं आहे. पण मी सांगू इच्छिते की अरंगेत्रम करणं हे अजिबात कंपल्सरी नाही आहे. स्वइच्छा आहे, मेहनत करायची ज्यांची इच्छा आहे. कारण हे अरंगेत्रम करणं हे काही सोपं काम नाही आहे. कारण की आपल्याला खूप वर्षभर मेहनत घ्यावी लागते त्या एका दिवसासाठी. त्या फक्त 3 तासासाठी आपण वर्षभर मेहनत घेत असतो आणि तेवढंच हे खर्चिकसुद्धा आहे नक्कीच. त्यामुळे ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी नक्कीच अरंगेत्रम करावं, कारण की त्याचा आपल्याला लाँग टर्ममध्ये खूप फायदा होतो. हां, पण जेव्हा तुम्ही ठरवाल अरंगेत्रम करायचं त्यानंतर तुम्ही खूप जिद्दीने त्याच्यावरती वर्षभर मेहनत करायला हवी. तेवढंच डेडिकेशननी तुम्ही पूर्णपणे तुमचं इतर टाईमटेबल सांभाळून प्रॅक्टिसचे तास घाम गाळावेत आणि तुमच्या पेरेंट्सना तेवढंच छान प्राऊड करावं. कारण की त्यांनीही तेवढीच तुमच्यावरती मेहनत घेतलेली असते. तेही तुम्हाला तेवढेच सपोर्ट करत असतात आर्थिकदृष्ट्या देखील. त्याच्यामुळे ज्यांची इच्छा असेल आणि ज्यांच्या घरातनं त्यांना पूर्णपणे पाठिंबा असेल त्यांनी नक्कीच अरंगेत्रम करावं. हे मी स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला सांगू इच्छिते. मी मागील गेली 12 वर्षांपासून भरतनाट्यम ताईच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहे आणि जशा गांधर्व महाविद्यालयाच्या दरवर्षी परीक्षा उत्तीर्ण होत गेले तसं नृत्यातले बारकावे मला अजून समजू लागले आणि याचा मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात त्याचा खूप फायदा झाला. रंगेत्रम नेहमीच मला करायचं होतं आणि नेहमी जेव्हा मी दुसऱ्यांना स्टेजवर परफॉर्म करताना बघायचे तेव्हा आपणही असं कधीतरी आपण तिथे परफॉर्म करू हे नेहमी एक चित्र डोक्यात होतं आणि म्हणतो ना आपण स्वप्न बघितली तरच ती आपण साकार करू शकतो. सो ते नेहमीच माझं एक स्वप्न होतं आणि आज त्या स्वप्नाला ते स्वप्न साकारून आज 5 वर्ष होत आहेत. आईबाबांचा खूप एक खंबीर पाठिंबा होता. ताईचं खूप मार्गदर्शन वेळोवेळी लाभत गेलं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं आम्ही छान प्लॅनिंग करत सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र जमवून आणू शकलो. म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग नेहमीच असतो. माझ्या गुरूंनी एक दिवस मला क्लासमध्ये विचारलं की ह्या 3 मुली अरंगेत्रम करतायत तर तुला 4थी व्हायला आवडेल का?
माझ्या गुरूंनी मला कधीच फोर्स केला नव्हता. त्यांनी फक्त मला विचारलं होतं आणि त्यांची विचारणा झाल्यानंतर माझ्या मनात खूप आनंदाचा म्हणजे काय म्हणतो आपण, आनंद माझ्या गगनात मावेनासा झाला. कारण अरंगेत्रम हे खूप मोठं स्वप्न असतं बऱ्याच जणांचं आणि त्यातली मी पण एक होते. त्यामुळे माझ्या गुरूंनी मला फक्त विचारलं आणि माझ्या मनात ती एक मग इच्छा निर्माण झाली की हां, आता करायचंच. आणि काही कारणास्तव त्या 3 मुलींबरोबर नाही झालं. पण त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की मी काहींना विचारेन की त्या करतील का, आणि मग त्या दृष्टीने माझा प्रवास सुरू झाला. माझ्या आयुष्यात अरंगेत्रम इतक्या लवकर येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण एकदा सहजच मला अनुजाने विचारलं की तू करशील का माझ्यासोबत अरंगेत्रम. आणि त्या प्रश्नानंतर मी खरं विचार करू लागले की आपण अरंगेत्रम खरंच करू शकतो का. आपल्यात तेवढी इच्छा आहे, पण तेवढी क्षमता पण असायला हवी. 3 तासाचं एक रंगमंचावर सादरीकरण इतकं सोपं नसतं. तर आम्ही नुपूरताईकडे गेलो. ताईचं पण उत्तर हेच होतं की फक्त एवढीच वर्ष झाली आहे तर आपण 1 महिना ट्रायल करू, ती म्हणाली. आणि 1 महिन्यात आम्ही अरंगेत्रमच्या दृष्टीने सराव करायला लागलो. या सरावात मला माझ्यावरती पण विश्वास आला की मी कुठेतरी करू शकते, माझ्यात ती क्षमता आहे. आणि ताईला पण विश्वास बसला की आपण पुढे सराव केला तर अरंगेत्रम नक्कीच मी साकारू शकते. तसं पाहायला गेलं तर अरंगेत्रम कधी करावं ह्याचा काही असा विशेष नियम नाही आहे. पण निदान तुम्हाला बेसिक भरतनाट्यमविषयीची तोंड ओळख नाही म्हणता येणार खरं तर, पण त्याच्यातलं तुम्हाला थोडंसं डीप तरी नॉलेज असायला हवं, जेणेकरून तुम्ही ते 3 तास, कारण तुम्हाला परफॉर्म करायचं असतं स्टेजवरती आणि तेवढंच तुम्ही स्ट्रॉंगली एक परफॉर्मर म्हणून तुम्ही प्रेझेंट होत असता. तर तेवढी निदान थोडीशी तरी मॅच्युरिटी त्या डान्सरमध्ये असायला हवी. आणि जेव्हा ती मॅच्युरिटी त्या डान्सरमध्ये स्वतःला जाणवेल तेव्हा तिने तो डिसिजन घ्यावा असं मला वाटतं. आणि नक्कीच जेव्हा गुरुला वाटेल की येस, आपला हा शिष्य आहे तो आता केपेबल आहे अरंगेत्रम करण्यासाठी, तर जेव्हा त्यांची परवानगी मिळते तेव्हाच आपण हा अरंगेत्रम करण्याचा डिसिजन घ्यावा. जेव्हा मी अरंगेत्रम करायचं ठरवलं तेव्हा माझं विशारद पूर्ण झालेलं होतं. म्हणजे माझे 8 वर्ष भरतनाट्यम मी शिकत होते त्या काळात. आणि त्याच्यानंतरच मी अरंगेत्रम करायचा डिसिजन घेतला. आणि त्या 8 वर्षामध्ये नाही म्हटलं तरी आमच्या क्लासमधल्या काही सिनियर आधीच्या बॅचच्या मुलींचं अरंगेत्रम हे झालेलं होतं. त्याच्यामुळे मला थोडंसं त्याची आयडिया होती की अरंगेत्रम म्हणजे नक्की काय असतं किंवा काय काय केलं जातं. पण आपल्याला ॲज अ भरतनाट्यम डान्सर म्हणून हे आपल्याला अरंगेत्रम म्हणजे काय हे माहिती असतं. पण आपल्या घरातल्यांना त्याच्याविषयी फार काही माहिती नसते. तर जेव्हा हेच आमचं घरात डिस्कशन झालं अरंगेत्रम करायचं, तर तेव्हा थोडंसं मी त्यांना समजावून सांगितलं. त्यानंतर काही काळांमध्ये जे अरंगेत्रम झाले त्या ह्याला घेऊन गेले होते की हे पहा, अरंगेत्रम हे असं प्रकारे केलं जातं, त्याला या प्रिपरेशन्स कराव्या लागतात. आणि जेव्हा का घरच्यांना त्याविषयी थोडक्यात थोडीशी माहिती झाली, त्यानंतर आम्ही आमच्या ज्या तिघी आम्ही पार्टनर आहोत त्यांनी एक वेळ ठरवून आमच्या गुरूंकडे आम्ही गेलो होतो आणि आम्ही एक मीटिंग घेतली होती की बेसिक ह्याला काय काय लागतं त्याच्याविषयीची थोडक्यात माहिती आमच्या गुरूंनी आमच्या पेरेंट्सना आणि आम्हालाही समजावून सांगितलेलं होतं. त्यामुळे थोडंसं सोपं गेलं अरंगेत्रम म्हणजे काय हे आम्हालाही आणि आमच्या घरच्यांनाही समजण्यासाठी. आमची मीटिंग झाल्यानंतर आम्हाला थोडक्यात अरंगेत्रमविषयीची माहिती झाली. त्याप्रकारे आम्ही आमचं प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती. आणि महिन्याभराचं आम्ही थोडं प्लॅनिंग केलेलं होतं. आणि त्यासाठीच आम्ही एक अशी वही तयार केली होती की ज्यामध्ये पूर्ण त्याचा खर्च लिहिलेला असेल, प्रत्येक गोष्टीचा, आपण जे की त्या महिन्याभरात आपण काय काय गोष्टी केल्या, त्याचं प्लॅनिंग, ह्या गोष्टीला इतके लागले, असं पूर्ण आम्ही ते टेबल तयार करून त्याचं रेकॉर्ड करून ठेवत होतो. तर ते एक गोष्ट की तुम्ही वही मेंटेन करायला हवी आहे, ज्यामध्ये तुमचं पूर्ण त्यात प्लॅन रेडी असेल त्या महिन्यातला की आपल्याला ह्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. आणि अजून एक वही दुसरी की ज्यामध्ये आपण
जे की आपल्या प्रॅक्टिस सेशन्समध्ये गुरूंकडनं शिकतो ते लगेचच आपल्या सेल्फ नोट्स आपण त्यामध्ये लिहून ठेवायला पाहिजेत. अरंगेत्रम ही कल्पना जवळपास थोडीफार माझ्या घरच्यांना होती, कारण मी आणि आई खास करून तर परफॉर्मन्सेस बघायला जायचो. पण नंतर जेव्हा मी स्वतः अरंगेत्रम करते तेव्हा खूप गोष्टी बदललेल्या होत्या, की अनेक त्याच्यात मग खूप डिटेल्स होते जे मी आईबाबांना समजावून सांगितले होते. त्यांचं म्हणणं होतं, तू थोडं थांब, थोडी अजून तुझी तयारी करणं गरजेचं आहे तू, आणि मग त्याच्यानंतर अरंगेत्रम कर. पण त्यावेळेस मला माहिती नाही पण का असं ती गोष्ट की नाही, मला आत्ताच्या आत्ताच ही गोष्ट करायची आहे, मला करायचंच आहे अरंगेत्रम. या निर्णयावर मी स्वतः खूप ठाम होते. मी असं म्हणलं की मी हट्ट केला माझ्या घरच्यांकडे असं म्हणलं तरी चालेल, कारण मला ती गोष्ट एकदा मी ठरवलेली होती की जी करायची आहे ती मी करेलच. आणि अरंगेत्रमबद्दल पण असंच होतं. बरं, अरंगेत्रम तुम्ही ठरवलं ही एक गोष्ट झाली, पण त्याच्यानंतर त्याच्या इतक्या गोष्टी असतात. म्हणजे असं म्हणलो की एखाद्या घरात लग्न सोहळा कसा असतो तसा एक तर अरंगेत्रम सोहळा असतो. ही कल्पना जवळपास आईबाबांना जेव्हा आली आणि त्याच्यानंतर मी त्यांना माझी एक तयारी, माझे कष्ट त्यांनी पण त्या 1 महिनाभराच्या ट्रायल्समध्ये पाहिले. मग तेव्हा आम्ही डिसाईड केलंच. पण त्याच्यानंतर एक फायनान्शियल प्लॅनिंग, प्रॅक्टिकल प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी होत्या. त्या आम्ही टप्प्याटप्प्यात मार्गदर्शनाखाली एकमेकांच्या सोबतीने करत गेलो. अरंगेत्रम काय असतं हे फक्त माझ्या आईला माहिती होतं. त्यामुळे आईला कल्पना होती की अरंगेत्रम काय असतं. पण अरंगेत्रमच्या दिवसाआधीचा जो प्रवास पूर्ण असतो किंवा जी काही तयारी असते त्याबद्दल आईबाबांना काहीही माहिती नव्हतं. मग आम्ही आमच्या गुरूंना कुटुंबासहित भेटलो. खर्चाची बाकी सगळ्याची आयडिया आमच्या गुरूंनी माझ्या आईबाबांना दिली. त्यामुळे प्लॅनिंग म्हटलं तर शेवटचं प्लॅनिंग जेव्हा खरंच सगळ्या म्युझिशियन्सबरोबर प्रॅक्टिस असते किंवा अरंगेत्रमचा दिवस, ह्याचं प्लॅनिंग जास्त करावं लागतं आणि बाकी फायनान्शियल प्लॅनिंग तर आईबाबाच करतात. अरंगेत्रमची प्रोसिजर ही एक अत्यंत शिकण्यासारखी प्रोसिजर असते. म्हणजे खरंच मी जसं म्हटलं तसं प्रत्येक नृत्यांगनेनं हा प्रवास अनुभवावा, ज्यांना पूर्ण वेळ ह्या क्षेत्रात काम करायचं आहे. अरंगेत्रमच्या आधी म्हणजे बरेच जणांना असं वाटतं की अरंगेत्रम हे शेवटचं सर्टिफिकेशन असतं, तर असं नाही आहे. अरंगेत्रम ही खरं तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात असते. पण अरंगेत्रमच्या आधी पहिल्या दिवशी जेव्हा तुमची प्रॅक्टिस सुरू होते, कारण 1 वर्ष आधी अरंगेत्रमच्या दिवसाच्या 1 वर्ष आधी तुमची प्रॅक्टिस सुरू होते. सो ते पूर्ण 1 वर्ष हे तुम्ही तुमच्यावर फोकस करता. त्यामुळे तुम्ही एक असा मातीचा गोळा असता पहिल्या दिवशी आणि तुमचे गुरु तुम्हाला हळूहळू आकार देत वर्षभरानंतर त्याची मूर्ती घडवता. त्यामुळे मला असं वाटतं की या अरंगेत्रमच्या प्रवासात तुम्हाला खूप शिकायला मिळतं. स्वतःला प्रेझेंट कसं करावं, तुमच्यातला कॉन्फिडन्स वाढतो. तुम्ही जगासमोर स्वतःची एक ओळख निर्माण करू बघता आणि दुर्दैवाने किंवा सुदैवाने आपल्याकडे अरंगेत्रम झालंय म्हणजेच खूप ख्यातनाम नर्तिका आहे किंवा अरे हां, तुझं अरंगेत्रम झालंय का, मग वा वा वा, म्हणजे तुला खूप काही येत असणार, असा एक समज आहे. पण त्या समजामुळेच तुम्हाला थोडासा आत्मविश्वास वाढायला सुद्धा मदत होते आणि एक नृत्यांगना म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही तुमच्यात खूप बदल होतात. आजूबाजूला कसं वावरावं, तुमच्या बुद्धिमत्तेतही बरेच बदल होतात की तुम्ही वेगळ्या पद्धतींनी विचार करायला सुरुवात करता. तुमच्या विचारांना वेगळी दिशासुद्धा मिळते आणि ह्या सगळ्यामध्ये तुमच्या गुरूंचं योगदान खूप मोठं असतं. अरंगेत्रमच्या 3 तासाच्या सादरीकरणामागे अनेक, म्हणजे आमची 1-1.5 वर्षाची तर मेहनत आहेतच. पण नृत्याचा भाग सोडून दुसऱ्या पण अनेक गोष्टी आहेत. म्हणजे म्युझिशियन्स असो, परत व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी असो, परत डिझायनिंग असो, ऑडियन्स कोण येणार आहे, तुमचे गेस्ट लिस्ट कोण आहे, तुम्ही किती वेळात कोणता परफॉर्मन्स करणार आहे, इंटरव्हल किती वेळाचा असणार आहे, परत या सगळ्याचं सगळं मॅनेजमेंट कोण करणार आहे. का एक कोणीतरी असा व्यक्ती लागतो की जो हे सगळं बघतो आहे. फॉर्च्युनेटली आमच्या तिघींचे पॅरेंट्स खूप ॲक्टिव्ह होते या सगळ्या ह्याच्यात. प्रत्येकांचं प्लॅनिंग खूप आमचं स्ट्रॉंग होतं. प्रत्येक गोष्टीचं आम्ही डिटेल्स इन रायटिंगमध्ये आमच्याकडे रेडी होते. आणि एक प्लस पॉईंट की आम्ही तिघी पण क्रिएटिव्ह फील्डमधले आहोत. त्याच्यामुळे आमची क्रिएटिव्हिटी आम्ही प्रत्येक ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रोसिजरमध्ये आमची क्रिएटिव्हिटी तर होतीच, आमचे पॅरेंट्स होते, पण मी एक सायली म्हणून माझ्यात खूप बदल झाले. फर्स्ट तर मी
कॉन्फिडंट झाले, खूप स्ट्रॉंग झाले. मेंटली फिजिकली पण मी खूप स्ट्रॉंग झाले. माझ्या आईबाबांसोबतचं पण माझं बॉन्डिंग क्रिएट झालं एक वेगळं त्यांच्यासोबत. एक तुम्ही टीन एज म्हणून असतात तेव्हा तुमचं आईबाबांचं बॉन्डिंग जे असतं ते खूप वेगळं असतं. आणि मला आईबाबांचा खूप सपोर्ट होता माझ्या या प्रत्येक माझ्या गोष्टीत. आणि माझं नुपूरताईसोबतचं पण खूप बॉन्डिंग वाढलं. म्हणजे ताईकडे आज मी कोणती गोष्ट शेअर करू शकते. आज ती माझी फक्त एक गुरु नसून माझी एक मैत्रीण पण आहे असं मी म्हणेन. अनुजा जुईली आम्ही एकमेकींना ओळखत होतो, पण आम्ही कधी इतक्या जवळून आम्ही कधी मैत्रिणी झालो नाही. आमच्यात कधी एवढं बॉन्डिंग अरंगेत्रमध्ये नव्हतं. पण अरंगेत्रमच्या प्रवासात आम्ही एकमेकींना ओळखू लागलो. हे आमचं बॉन्डिंग आमच्या सादरीकरणात सुद्धा आम्हाला बघायला मिळालं. ही फक्त प्रोसिजर तुमची स्वतःबद्दलची, पॅरेंट्सबद्दलची, गुरूंबद्दलची, तुमच्या पार्टनर्सबद्दलची नसून ऑल ओव्हर सगळ्याबद्दलची असते. आणि हे जेव्हा तुम्ही तुमच्या जर्नीत एक्सप्लोअर करता आणि ती एक गोष्ट की येस हीच ती गोष्ट आहे ज्याच्यासाठी मी करत होते, ती जेव्हा मिळते तो आनंद खूप एक वेगळा असतो. तो एक शब्दात मांडण्याच्या पलीकडे आहे. तर बेसिक प्रोसिजर मला हेच वाटतं की सुरुवातीच्या काळात तुम्ही वॉर्मअप एक्सरसाइजेसवरती, त्यानंतर अडौजवरती, त्यानंतर कूल डाऊन एक्सरसाइजेसवरती भर द्यायला पाहिजे. आणि त्याच्यासोबतच व्यवस्थित डाएट प्लॅन तुमचा असला पाहिजे. कारण तुमची तब्येत पण तेवढीच महत्त्वाची आहे. कारण तुम्ही प्रॅक्टिस करून एवढे एक्झॉस्ट होत असता, प्लस तुम्ही इतरही काही गोष्टी सांभाळून जर अरंगेत्रम करत असाल तर मग खूप एक्झॉस्ट व्हायला होतं. त्याच्यामुळे तुमची शारीरिक क्षमताही तेवढीच स्ट्रॉंग असायला पाहिजे. म्हणूनच डाएट प्लॅन देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आपल्या अरंगेत्रम जर्नीमध्ये. आणि माझी जी अरंगेत्रमची जर्नी आहे ती मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवू इच्छिते. टाळा. तर ही पूर्ण जर्नी आहे माझी अरंगेत्रमची, जी मी माझ्या डूडलमधनं कैद करून ठेवलेली आहे. तर मी थोडंसं ह्यातनंच तुम्हाला एक्सप्लेन करते माझी जर्नी कशी होती. तर सर्वात पहिलं म्हणजे हे नटराज, जो की आपला आराध्य दैवत आहे. त्यानंतर आम्हाला हे एका कॉम्पिटिशनमध्ये आम्ही तिघींनी भाग घेतला होता आणि त्यामध्ये मला फर्स्ट प्राईज मिळालं होतं. त्याची ही ट्रॉफी आहे आमची. त्यानंतर हे लिहिलं आहे नुपूर ताई. थोडंसं वेगळं लिहिलेलं आहे, इंग्लिश मराठी मिक्स करून. आमच्या गुरूंचं नाव आहे नुपूर दैठणकर आणि तिला आम्ही ताई म्हणतो, सो नुपूर ताई. तर नुपूर ताई ही आमची इन्स्पिरेशन आहे, गाईड आहे अँड फ्रेंड देखील आहे. अशा तिन्ही गोष्टी तिच्यामध्ये आम्हाला सापडतात गुरु व्यतिरिक्त. आणि हे आहे मृदंगम, जे की अरंगेत्रममध्ये वाजवतात, त्याचा हा साऊंड. त्यानंतर तुळशीचं रोप आहे, जे मी प्रत्येकांना दिलं होतं. त्याचं कारण असं आहे की 19 जून 2016 साली तेव्हा वटपौर्णिमा होती. तर आम्ही त्याचंच एक प्रतीक म्हणून थोडं तुळशीचं रोप सगळ्यांना आम्ही वाटलं होतं. आणि त्यानंतर हे फोटोशूट आहे, जे की अरंगेत्रमच्या वेळेस आपल्याला करायला लागतं. आणि हा आहे आमचा कॉस्ट्यूम, जो की मी डिझाईन केलेला होता. तर ही माझी पोज खूपच माझी आवडती आहे, त्याच्यामुळे मी ह्याचं डूडल इथे केलेलं आहे. आणि तेच इथे लिहिलं आहे स्माईल प्लीज, फोटोशूटच्या वेळेस आपण जे म्हणतो ते. नंतर साज, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एस म्हणजे सायली, ए म्हणजे अनुजा आणि जे म्हणजे जुईली. तर आमचं असं साज इनिशियल्सनी नाव बनवलेलं होतं आम्ही, आणि शास्त्रीय नृत्य अभिव्यक्ती. आणि आम्ही आमचाच व्हॉट्सॲपचा ग्रुप तयार केला होता. त्याचं नाव आम्ही चर्चा ठेवलं होतं, कारण आम्ही खूप चर्चा करत होतो प्रत्येक वर्षभरामध्ये आम्ही काय काय करायचं, प्लॅनिंग त्याचं, त्यामुळे चर्चा. आणि येस, हे कृष्णानी बेगने बारो, जो की माझा सोलो आयटम होता, जो माझा खूप फेवरेट आहे. आणि लहानपणापासून मी हे गाणं ऐकलेलं होतं आणि तेच मला खरं परफॉर्म करायचं होतं, म्हणून मी माझ्या गुरूंना रिक्वेस्ट केली होती की आपण कृष्णानी बेगने बारो करूयात. आणि ते मी माझा सोलो परफॉर्मन्स केला होता. आणि हे येस, हे आमचे अष्टरस
आम्ही अष्टरस परफॉर्म केलं होतं आमच्या अरंगेत्रममध्ये. सो त्याचे आम्ही जस्ट एक फन म्हणून थोडं इमोजीमधनं डिस्क्राईब केलेलं आहे. आणि मेन म्हणजे आम्ही तिघीजणी आर्टिस्ट आहोत. सो आर्टिस्ट पार्टनर्स आहेत आम्ही तिघीजणी. सो आर्टिस्ट, पेंटिंग, ब्रश, असं पॅलेट काढलं आहे तिथे. तर इथे जे ड्रॉ केलेले आहेत डूडल्स, ते पूर्ण माझ्या फॅशन डिझायनिंग जर्नीमधले इक्विपमेंट्स म्हणता येतील ते आहेत. कारण की मी जेव्हा अरंगेत्रम करायचं ठरवलं होतं तर तेव्हाच मी माझं स्पेशलायझेशन करत होते बुटीक मॅनेजमेंटमध्ये. त्याच्यामुळे मी माझे इक्विपमेंट्स इथे काढलेले आहेत. आणि त्याच्यामुळेच हे जे लिहिलेलं आहे टाईम मॅनेजमेंट खूप, कारण मला प्रचंड टाईम मॅनेजमेंट करावं लागलं होतं. कारण की आमचं कॉलेज सकाळी असायचं 9 ते 2. तिथनं मी डिरेक्टली आमच्या प्रॅक्टिसला जायचे. आमची 4 ते 6 प्रॅक्टिस असायची. आणि आमच्या फॅशन डिझायनिंगच्या असाइनमेंट्स इतक्या असायच्या, रोज आम्हाला असाइनमेंट्स दिल्या जायच्या आणि ते मी कंप्लीट करण्यासाठी रात्र जागायचे. साधारण 3-4 वाजेपर्यंत मी खूप वेळा जागून माझ्या असाइनमेंट्स तेवढ्याच डेडिकेटेडली कंप्लीट केलेल्या होत्या. आणि लगेचच तेच रुटीन झालं होतं की सकाळी उठायचं, कॉलेजला जायचं, जेवायचं, लगेच प्रॅक्टिसला जायचं अरंगेत्रमच्या, लगेच घरी जाऊन माझ्या सगळ्या असाइनमेंट्स कंप्लीट करायच्या. असं माझं वर्षभर सुरू होतं. सो हे टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं ठरतं अरंगेत्रम जर्नीमध्ये. पण हे आपलं आर्थिक नियोजन सगळं वर्षभराचं, पैसे, मग ते कॅल्क्युलेशन्स, मग थोडे डाएट प्लॅन्स, काय काय खायचं, मग न्यूज पेपरमध्ये आमच्या बातमी आली होती अरंगेत्रमची ती. आणि हे खूप माझ्यासाठी प्राऊड मोमेंट आहे. कारण की माझी आई कविता क्षीरसागर, ती कवयित्री आहे आणि तिने आमच्या साज अरंगेत्रमसाठी खास ही स्पेशल कविता आमच्यासाठी लिहिलेली होती. तरीही तुम्ही नक्की वाचा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की ह्याचा उल्लेख करेन. आणि हां, येस, हे हत्ती नाही म्हणता येणार, गजलक्ष्मी, कारण की आम्ही गजलक्ष्मी सगळ्यांना भेट म्हणून दिलेली होती आम्ही. तर ही पूर्ण माझी अरंगेत्रमची जर्नी आहे जी मी ह्यामध्ये कैद केलेली आहे आणि ही माझ्यासाठी खूप प्रिय आहे. अरंगेत्रमचा प्रवास जेवढा दिसायला सोपा असतो त्याच्यामागे अनेक गोष्टी असतातच. आणि या सगळ्या प्रवासात अनेक आम्हाला अडचणी पण होत्या, ज्या आमच्या तिघींचे मुद्दे, आमच्या घरच्यांचे मुद्दे, ताईंचे मुद्दे, जे कोणी आम्हाला मार्गदर्शन करत होते, या सगळ्यांचे मुद्दे एकत्र घेऊन एका निर्णयावर ठाम राहणं आणि तो निर्णय प्रत्यक्षात म्हणजे साकारणं, ही गोष्ट पण खूप महत्त्वाची होती. आमच्या तिघांमधले म्हणजे सगळ्या तिघांमधले घरच्यांमधले मतभेद, वादविवाद या गोष्टी होत्याच. त्याच्यानंतर जो काही प्रवास होता, कारण कॉलेज सांभाळून, म्हणजे माझं फाईन आर्ट्सचं कॉलेज, त्यांचे सबमिशन सांभाळून परत नृत्याचा सराव, या सगळ्या ह्याच्यात माझं एवढी दमछाक व्हायची आमच्या तिघींचं पण. आणि जवळपास असंच होतं की सबमिशन्स करा, मग प्रॅक्टिस करा, मग अरंगेत्रमच्या अनेक गोष्टी या सगळ्या एकत्र करणं, या सगळ्या ह्याच्यात खूप हेक्टिक शेड्यूल होतं. पण आम्ही ते तरी केलं, कारण इच्छा होती आमची तिघींची पण खूप. आणि आम्ही तिघींनी एकमेकींना या दरम्यान खूप साथ दिली. आमच्या फक्त नृत्यात नाही तर आम्ही आमच्या करिअरमध्ये पण एकमेकींना हेल्प केली. त्याच्यामुळे ही गोष्ट खूप सोपी होत गेली. आणि सरावाच्या नंतर आम्ही खूप मजा मस्ती केली आहे. म्हणजे अरंगेत्रमच्या वेळेस आम्ही बाहेरगावी पण अनेक प्रोग्राम केले, या प्रवासात मजा केली आहे. ताईसोबत पण आम्ही छान टाईम स्पेंड करू शकलो. आणि यामध्ये आम्ही खूप पाणीपुरी खाल्लेली आहे, मनसोक्त पाणीपुरी खाल्लेली आहे. म्हणजे अर्थात आम्ही डाएट पण ताईने दिलेलं फॉलो केलं, पण पाणीपुरी त्यातलाच आमच्यासाठी तो एक भाग होता. परत पालीचे आमच्यासोबत खूप किस्से झालेत. म्हणजे मी जुईली आणि अनुजाला पालीला घेऊन खूप त्रास दिलेला आहे. सो ती पण एक खूप मजा मस्ती आम्ही क्लासमध्ये केलेली आहे. अडचणी खूप आल्या. एकेकाळी तर असं होतं की माझ्या खिशात 10 रुपये असायचे. म्हणजे मी अरंगेत्रमची प्रॅक्टिस आणि माझं फुल टाईम कॉलेज असं दोन्ही वेळेला करत होते. त्यामुळे 8 ते 2 कॉलेज करून 2 बस बदलून परत कोथरूडला प्रॅक्टिसला यायचं.
त्यामुळे तेव्हा काही कारणास्तव फायनान्शियल क्रंच खूप जाणवलं आणि लिटरली खिशात 10 रुपये असायचे किंवा कधी नसायचे पण. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ह्या फेजमधून जावं, कारण त्याशिवाय तुम्हाला गोष्टींची, पैशांची, कशाची किंमत नाही कळत. आणि ह्या गोष्टी जेवढ्या सिरियस होत्या तेवढ्याच मजेशीरही होत्या, कारण बऱ्याचदा असं व्हायचं की माझ्या आणि सायलीच्या खिशात आमच्या दोघींकडेही पैसे नसायचे किंवा कधी कधी अगदी 10च रुपये असायचे. मग आम्ही समोरची पाणीपुरी दोघीत मिळून एक प्लेट अशी वगैरे सुद्धा खाल्ली आहे. त्यामुळे अडचणी अशा खूप म्हणण्यापेक्षा फक्त फायनान्शियल अडचणी थोड्याशा आल्या होत्या, पण त्या दूरही झाल्या लगेच. आणि त्यातनं खूप काही शिकायला सुद्धा मिळालं की खरंच खिशात पैसे नसतील तर कसं होतं आणि मग त्या अडचणींना सामोरं कसं जावं, हे यातून मी खूप शिकले. अरंगेत्रमच्या प्रवासामध्ये खूप सारे अनुभव तुम्हाला येतात आणि हळूहळू आपण त्यातनं शिकत जातो. खूप साऱ्या अडचणी या वर्षभराच्या कालखंडामध्ये आपल्याला येतात आणि ते आपण कसं फेस करायचं हे खूप ही जर्नी शिकवून जाते. तर प्रत्येकाची जर्नी ही वेगळी वेगळी असते, प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे वेगळे असतात. तर अडचणी स्पेसिफिक मी इथं मेन्शन नाही करणार, कारण प्रत्येकाच्या लाईफस्टाईल किंवा ह्याच्यावरनं विभिन्न असेल. पण येस, अडचणी येतात वर्षभरामध्ये, पण त्यातनं आपण ओव्हरकम कसं करतो हे खूप महत्त्वाचं आहे या जर्नीमध्ये. आणि तेच आपण हे शिकतो या वर्षभरामध्ये आणि तेच खूप महत्त्वाचं असतं, नाही का? आता मी फनी इन्सिडेंट सांगते जे आमच्यासोबत घडलेले आहेत ते. मग अशी मी जे माझं डूडल सांगितलं त्यामध्येच खूप साऱ्या फनी इन्सिडेंट्स मी ड्रॉ केलेले आहेत, तेच मी एक्सप्लेन करते. हे पहिलं, आम्ही एकदा ट्रिपल सीट जात होतो आणि आम्हाला पोलिसांनी पकडलं होतं. सो तो एक फनी इन्सिडन्स लक्षात राहिला होता. सो मी ट्रिपल सीट आमचं असं डूडल काढले. अजून एक फनी इन्सिडन्स असा की इथे मी लिहिलं आहे, मेरा फ्रेंच कर्व किसी के पास आया है क्या. खरं तर ह्याचा इथे उल्लेख करायचं कारण असतं की आमच्या फॅशन डिझायनिंगच्या इक्विपमेंट्समध्ये एक फ्रेंच कर्व नावाची एक अशी रूलर असते ह्या आकाराची. तर आमचं असाइनमेंट्स चालू होती, तर मी कॉलेजमध्येच तिथेच विसरून आले होते. तर आमचे इतके ग्रुप झालेले होते अरंगेत्रमचे आणि प्लस फॅशन डिझायनिंगचे सुद्धा. तर मी असंच पटकन टाईप केलं आणि सेंड पण केलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं, अरे शिट, मी चुकून माझ्या अरंगेत्रमच्या ग्रुपवरती तो मेसेज टाकलेला आहे की मेरा फ्रेंच कर्व किसी के पास है क्या. तर कोणाला काही कळलंच नाही की बेसिकली फ्रेंच कर्व हे काय प्रकार आहे. तर इतकं त्याच्यावरनं नंतर मला ठरलेलं. अजून एक फनी इन्सिडेंट सांगायचं झाला तर ही बस हे खूप आमच्यासाठी फनी आहे, कारण की तसं पाहायला गेलं तर माझ्या दोघी पार्टनर ह्या बसनी लहानपणापासून ट्रॅव्हल करायच्या. पण मी मात्र म्हणजे मला सगळंच इतकं जवळ होतं की मी चालत जायचे आणि नंतर माझ्याकडे गाडी आली, सो मी गाडीवरनं जायचे. त्यामुळे बसनी प्रवास करायची वेळ मला कधीच नाही आली. आणि मी असंच त्या दोघींना असंच म्हटलं की मला पण खरं तर कधीतरी पब्लिक ट्रान्सपोर्टने असं ये करायचं आहे. तर असाच आमचा एक दिवस ठरला आणि त्या दोघी जवळजवळ राहतात, त्यामुळे त्यांना एक बस स्टॉप आहे, तिथनं त्या बस पकडायच्या आणि मी पुढे राहते. तिथल्या बस स्टॉपवरनं तू चढ असं त्यांनी मला सांगितलं आणि त्या माझ्या फोनवरनं कोऑर्डिनेट करून सांगत होत्या की आम्ही आता ह्या स्टॉपला आहे, आता आम्ही इथे आहोत. तर मग मी तसं घरातनं निघाले आणि मला नेमकं मध्ये जाताना माझी एक मैत्रीण भेटली खूप दिवसांनी, त्यामुळे मग मला तिच्याशी थांबावं लागलं बोलायला. आणि मग ह्याच्यामध्ये मग माझी बस त्या स्टॉपवरनं निघाली आणि पुढं गेली आणि मग त्यांचा फोन मला आला की अगं कुठे आहेस तू चढली का नाही आहेस. म्हटलं अरे मला एक मैत्रीण भेटली तर मी तिच्याशी गप्पा मारत होते, तर त्यामुळे माझी बस चुकली आहे, आता मग काय करायचं. तर मग त्या म्हटल्या ठीक आहे, काही हरकत नाही, पुढच्या बस स्टॉपला तू आम्हाला जॉईन हो. त्यामुळे मग मी माझ्या मैत्रिणीलाच म्हटलं की आता माझी बस चुकली आहे तर तूच मला त्या स्टॉपपर्यंत पोचव. तर मग ती मला घेऊन गेली त्या स्टॉपपर्यंत आणि आम्ही त्या स्टॉपपर्यंत पोचेपर्यंत तिथनं पण ती बस पुढे क्रॉस झाली. तर मग आम्ही असंच
तिथे पाठलाग करत होतो आणि तेच मी इथे ड्रॉ केलं की इथे मी माझंच काढलं आहे चित्र आणि आम्ही ओ थांबा असं करत होतो. तर ते फनी आम्ही असं डूडल केलेलं आहे आणि बसचा पाठलाग आम्ही करतो आहे आणि एस आणि ए असं दोघींचं इनिशियल लिहिलं आहे. या दोघी आतमध्ये बसून माझी वाट बघतायत मी कधी चढते आणि मी मागणं पाठलाग करते त्यांचा जे असं मी ड्रॉ केलं आहे. आणि तर मी बस कशी पकडली पण सांगते थोडंसं. असंच माझं सारखं 2-3 स्टॉप माझे चुकत होते पकडायचे आणि मग शेवटी फायनली एके ठिकाणी सिग्नलला बस थांबली आणि जर का तिथली बस पण निघाली असती आणि पुढे क्रॉस झाली असती तर मात्र आम्हाला काय बसला त्या पकडता आलं नसतं, कारण की तिथनं सरळ वन वे होता आणि टू व्हीलरला तिथनं अलाउड नव्हतं जायला. लकीली त्या सिग्नलला बस थांबली आणि आम्ही तोपर्यंत त्या बसचा पाठलाग करत करत तिथपर्यंत पोचलो आणि मग मी फायनली बसमध्ये चढले आणि त्या दोघी म्हटल्या फायनली आली. तर तेवढ्या एक 4-5 बस स्टॉप जे माझे सुटत होते त्या काळामध्ये इतर जे पॅसेंजर होते त्यांना कळलं होतं की कोणीतरी येतं आहे आणि आपल्या बसचा पाठलाग करते. आणि फायनली जशी मी चढले तसं सगळे माझ्याकडे बघायला लागले की अरे बाबा फायनली ही आली. तो एक असा गमतीशीर किस्सा आमच्या अरंगेत्रम जर्नीमध्ये घडलेला होता. तो मी इथे ड्रॉ केलेला आहे. अरंगेत्रममुळे नक्कीच माझ्या पर्सनॅलिटीमध्ये खूप बदल मला जाणवू लागला. हा बदल फक्त मला नाही तर माझ्या आजूबाजूती जे कोणी माझे सगळे लोक होते त्या सगळ्यांना जाणवू लागला. डेली रुटीनमध्ये माझा खूप फरक पडला. अरंगेत्रमचा जो काही सगळा अनुभव होता तो मी माझ्या चित्रातून पण मांडायला लागले आणि माझ्यातला मी बदल स्वतः माझ्या चित्रातून बघू लागले. आणि तो एक जो काही क्षण असतो तो एक माझं चित्र बघितल्यानंतर, माझा एक परफॉर्मर बघितल्यानंतर एक स्वतःतला तो एक बदल आपण जेव्हा तो अनुभव घेतो तो खूप सॅटिस्फाईंग होता माझ्यासाठी. नक्कीच मी अनेक सोलो ट्रिप्स या दरम्यान केल्या. मी ते धाडस केलं. मी स्ट्रॉंगली सगळ्या सिच्युएशनला फेस करू शकले. आत्ता मी कोणत्याही सिच्युएशनला मी ती सिच्युएशन फेस करू शकते याचा कॉन्फिडन्स माझ्याकडे आला. आणि मेन म्हणजे शिस्त. एक कोणत्याही गोष्टीत डिसिप्लिन असणं किती महत्त्वाचं असतं, मग ती छोटी गोष्ट असो किंवा मोठी गोष्ट असो. या सगळ्या ह्याच्यात मला एक डिसिप्लिन लागली. वेळेचा सदुपयोग कसा करायचा या गोष्टी मी शिकले. आणि आपलं एक म्हणतो ना की एक टर्निंग पॉईंट असतो, तुम्ही त्या पॉईंटवर तुम्ही कसे रिॲक्ट होता हे खूप तुमच्या पुढच्या आयुष्यावर त्याचा खूप फरक पडतो. खूप बदलाव तुमचा जो असतो तो तुम्ही आयुष्यात कसा आणता हे पण खूप महत्त्वाचं असतं. सो मी नक्कीच म्हणेल अरंगेत्रमच्या आधीची सायली आणि आत्ताची सायली याच्यात जमीन आसमानाचा बदल आहे. आणि याचं सगळं श्रेय मी खरंच माझ्या घरच्यांना आणि नुपूरताई आणि माझ्या दोन्ही पार्टनर्सला देते. कारण आज मी निर्णय घेतला अरंगेत्रमचा म्हणून आज मी इथे आहे. हो नक्कीच. अरंगेत्रमचा माझ्या आयुष्यावरती, माझ्या पूर्ण व्यक्तिमत्वावरती खूप चांगला परिणाम घडलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट. कारण जसं मी मगाशी सांगितलं तसं माझं फॅशन डिझायनिंगचं शिक्षण आणि अरंगेत्रमची प्रॅक्टिस हे दोन्ही सायमल्टेनियसली चालू असल्यामुळे मला दोन्ही मॅनेज करायचं होतं. आणि मी नक्की यामध्ये सांगेन की मी ज्यामध्ये स्पेशलायझेशन करत होते फॅशन डिझायनिंग बुटीक मॅनेजमेंटमध्ये, त्यामध्ये मी दुसरी आलेली होते पूर्ण कॉलेजमधनं. आणि आमचं जेव्हा कॉन्व्होकेशन होतं तेव्हा आम्हाला नाना पाटेकरांच्या हस्ते आम्हाला ट्रॉफी दिली गेली होती. तर एक माझ्यासाठी खूप अचीवमेंटची गोष्ट होती, कारण की मी दोन्ही बॅलन्स करून सायमल्टेनियसली दोन्ही एकत्र करत होते. सो येस, की टाईम मॅनेजमेंट, बॅलन्स, जर तुमची इच्छा असेल तुम्ही सगळं मॅनेज करून आपली ती ठरवलेली गोष्ट करू शकता. हे मी नक्की माझ्या अनुभवावरनं सांगेन. आणि त्यासोबतच डिसिप्लिन. कारण नुसतं टाईम मॅनेजमेंट करून उपयोग नाही, तर त्या डिसिप्लिननी तुम्ही तसं प्लॅन केलेले गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. त्या प्रकारे तुम्ही ॲक्शन्स घेतल्या पाहिजेत, तरच ते साध्य होतं. तर तोही एक महत्त्वाचा बदल माझ्या आयुष्यामध्ये घडला अरंगेत्रममुळे. तसं पाहायला गेलं तर खूप सारे बदल अरंगेत्रमच्या एका डिसिजनमुळे माझ्यात झालेले आहेत.
ते मला असं वाटते मी डिस्क्राईब करण्यापेक्षा तुम्ही नक्की अनुभवा. कारण प्रत्येकाचे अनुभव हे ज्या त्या व्यक्तिमत्वानुसार वेगळे वेगळे असतात. पण थोडक्यात हे माझे होते की टाईम मॅनेजमेंट मी शिकले. त्यानंतर मला डिसिप्लिन्ड आयुष्य जगता यायला लागलं, जे की खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या काळामध्ये. हो, माझ्या जीवनशैलीमध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये खूप फरक पडला. सकारात्मकता खूप आली माझ्या आयुष्यात आणि मी जसं म्हटलं, की एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दिशा बदलते. तुम्ही अरंगेत्रमच्या आधी अरंगेत्रम हे फक्त नृत्याबद्दल नसतं, तर पूर्ण वेळ तुम्ही सगळ्यात जास्त तुमच्या गुरूंच्या सहवासात असता. त्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही फक्त नृत्य नाही, तर तुम्ही बाकीसुद्धा खूप गोष्टी शिकता आणि अरंगेत्रम म्हटल्यावरती तुमचा सगळा फोकस हा तुमच्यावर असतो. त्यामुळे तुमच्या डाएटपासून ते तुमच्या रुटीनपर्यंत सगळं बदलतं. त्यामुळे अरंगेत्रमुळे तुमच्या अंगात एक शिस्त भिनते, एक डिसिप्लिन तुमच्या पूर्ण दिवसाला येतो, की बाबा दिवसातले 2 तास मी हे पूर्ण वेळ डान्स म्हणजे डान्सलाच देईन. मग भले त्या 2 तासात मी अडवू करेन, थिअरी करेन किंवा अरंगेत्रमची प्रॅक्टिस करेन. हे पूर्ण एक डिसिप्लिन तुमच्या अंगात त्या निमित्ताने येतं आणि अरंगेत्रमच्या काळात तुम्ही बऱ्याच गुरूंना भेटता, तुम्ही बरीच वेगळे अरंगेत्रम बघायला जाता. त्यामुळे लोकांशी कसं इंटरॅक्ट व्हावं, लोकांशी कसं बोलावं, मोठ्या मोठ्या गुरूंशी कसा संवाद साधावा, हे सुद्धा तुम्हाला सगळं ती प्रोसेस शिकवून जाते. आमच्या आयुष्यामध्ये अरंगेत्रमच्या 5 वर्षानंतर खूप आम्हाला आमच्यात फरक जाणवतो. आता तसं पाहायला गेलं तर बेसिक म्हटलं तर आमची ही जी सी डी आहे ही आम्ही परत एकदा पाहिली तर आम्हाला असं वाटतं की अरे कसं करत होतो आपण, ह्याच्यापेक्षा आता आपण खूप चांगलं करतो आहे. कारण की आमचा इवन आम्ही सोलो आयटम पण आम्ही आता करायला गेलो, कारण सोलो आयटममध्ये एक्सप्रेशन्सला खूप महत्त्व असतं आणि तेव्हा आम्ही जो अभिनय स्टेजवरती केला होता आणि जर आता पाहिलं तर आम्हाला या 5 वर्षामध्ये आमची ग्रोथ खूप झालेली जाणवते. कारण की आता त्या 5 वर्षापूर्वीच्या आम्ही आणि आताच्या 5 वर्षानंतरच्या आम्ही यामध्ये मॅच्युरिटी लेवलसुद्धा ॲज अ डान्सर म्हणून वाढलेली आहे. त्याच्या मागची जी थिंकिंग प्रोसेस आहे ती आता खूप डीप करतो आणि प्रॅक्टिससुद्धा आता तेवढी जास्त केली जाते, कारण तो भरतनाट्यमचा पाया म्हणेन मी. कारण की त्या वर्षभरामध्ये आम्ही जे जे काही प्रकार एक्सरसाइजेस, अडोज, प्रॅक्टिस, एकमेकांचं बॉन्डिंग, ह्याच्यातनं आम्ही जे काही एकमेकांकडनं शिकलेलो आहोत ते खूप आम्हाला आता उपयोगी पडतं, ती अरंगेत्रमची जर्नी. तर नक्कीच आम्ही अरंगेत्रमच्या आम्ही आणि आता 5 वर्षानंतरच्या आम्ही ह्यामध्ये आम्हाला खूप जमीन आसमानाचा फरक आम्हाला जाणवतो आहे ॲज अ परफॉर्मर म्हणून. हो, नक्कीच खूप बदल जाणवतो. कारण मी असं कुठेतरी ऐकलं आहे, की अरंगेत्रम ही शेवटची पायरी कधीच नसते. अरंगेत्रम ही कायम सुरुवात असते. दॅट इज अ काइंड ऑफ माइलस्टोन. म्हणजे ज्यांना पूर्ण वेळ ह्या क्षेत्रात यायचं आहे, त्यांच्यासाठी तर अरंगेत्रम ही पहिली पायरी असते. त्यामुळे मला असं वाटतं, की खरा माझा नृत्य क्षेत्रातला प्रवास हा अरंगेत्रम नंतर सुरू झाला आहे आणि अरंगेत्रमच्या आधी खरंच मी एक हॉबी म्हणून ह्या सगळ्याकडे पाहत होते. पण अरंगेत्रम नंतर आत्ता पूर्ण वेळ ह्या क्षेत्रात काम करायचं, पूर्ण वेळ नृत्य शिकायचं आणि शिकवायचं, ही एक समज मला अरंगेत्रम नंतर आली. आज अरंगेत्रम झाल्यानंतर 5 वर्षानंतर जेव्हा मी स्वतःला एक नृत्यांगना म्हणून बघते, माझ्यातला जो काही नृत्य प्रवास आहे तो मी नृत्यातून बघते, तेव्हा नक्कीच मला अनेक अनेक बदल दिसतात. माझ्यातला कॉन्फिडन्स आज मी माझ्या डान्स थ्रू बघत आली आहे. परत अनेक नृत्यातले बारकावे मला अरंगेत्रममुळे मी माझ्या नृत्यात बघू लागले. म्हणजे अगदी तिरमाणम असो किंवा दिदीताई, छोट्या छोट्या अडवमधले जे बारकावे नेहमी माझ्याकडनं मिस व्हायचे किंवा हाफ सिटिंग असो, एक्सप्रेशनमधले छोटे छोटे मुद्दे असो, ते माझ्या नृत्यात आता मी हळूहळू म्हणजे आणू शकते. मला ती गोष्ट आता कळाली आहे, तर ती सरावाने नक्कीच ती येईलच माझ्याकडे. आणि एक म्हणतो ना, की जेव्हा तुम्ही परफॉर्मर होता तेव्हा तुम्ही फक्त एका त्या रंगमंचापुरतंच एक तुमचं विश्व मर्यादित नसतं, तर त्याच्यामागे अनेक अनेक गोष्टी असतात. म्हणजे अगदी अभिनयामधला पण जो काही बारकावे असतात, त्यातला अभ्यास असतो,
तो आता मला करायला इतका आनंद मिळतो. आणि जेव्हा ती गोष्ट मी साकारते, माझ्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे जो एक सायली फॅक्टर माझ्यातलं जो आहे, तेव्हा जो मी माझ्या नृत्यात बघते, तेव्हा तो एक सॅटिस्फाईंग मोमेंट असतोच. आणि परत आपल्याला याच्याहून बेस्ट करायचं आहे, याच्याहून आपला परफॉर्मन्स अजून चांगला असला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय करायला हवं, या गोष्टींचा नेहमीच एक प्रयत्न असतो. आणि सरावाने ही गोष्ट नक्कीच उतरेल माझ्या नृत्यात. आज जे कोणी भरतनाट्यम करतायत त्या सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जे करताय ते मनापासून करा. नृत्यातले जे काही बारकावे आहेत, अभिनयातले बारकावे आहेत, ते समजून घ्या. ते आपल्या नृत्यात अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. परत आपली जी काही शास्त्रीय नृत्य आहे, ही सगळी गुरुशिष्य परंपरेवरच आज उभारली आहेत. तर तुमचं गुरूंचं मार्गदर्शन पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांचं मार्गदर्शनाखाली तुमचा प्रवास अधिक सोपा आणि अधिक अर्थपूर्ण असेल असं मला नेहमी वाटतं. आणि प्रामाणिकता, सराव, एकाग्रता या सगळ्याच गोष्टी नृत्याच्या मागे असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या परफॉर्मर थ्रू एका ऑडियन्सपर्यंत पोचतात आणि त्यांची दाद आपल्यापर्यंत पोचते, तो सगळ्यात एक बेस्ट मुवमेंट असतो. सो सराव केला तर सगळ्या गोष्टी साध्य होतातच. शास्त्रीय कलेच्या क्षेत्रात येणाऱ्या नवीन पिढीला मी एकच संदेश देईन की ह्या क्षेत्रात कुठलाही शॉर्टकट किंवा क्षणिक स्टारडम शोधू नका. शास्त्रीय कलेच्या क्षेत्रात जेव्हा तुम्ही येता तेव्हा काही वर्ष त्या प्रोसेसला तुम्हाला द्यावी लागतात. त्याशिवाय तुम्हाला हवे ते रिझल्ट्स तुम्ही घेऊ शकत नाही. आणि काही वर्ष तुम्ही त्या कलेला द्या, तुम्हाला ती कला परत तुम्हाला जे हवं आहे ते नक्कीच देईल. फक्त तुम्ही पूर्ण डेडिकेशननी ते सगळं करा. जे तुम्हाला त्या कलेसाठी द्यायचं आहे, स्वतःला पूर्ण झोकून द्या, वाहून घ्या. कारण शास्त्रीय नृत्य ह्याची एक खरंच प्रोसेस आहे, त्याला कुठलाही शॉर्टकट नाही आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला त्या शॉर्टकट शिवाय त्या प्रोसेसमधून जावंच लागतं. त्याशिवाय तुम्हाला जे एक्सपेक्टेड रिझल्ट्स आहेत ते मिळणार नाहीत. आणि अरंगेत्रमविषयी बोलायचं झालं तर खरंच अरंगेत्रम आपल्याला हवं आहे का, आपल्याला ते करायचं आहे का, का आपण फक्त त्यातून काहीतरी शोधतोय, हे एकदा तुम्ही सेल्फ ॲनालिसिस करून घ्या. आणि कधीच ह्या क्षेत्राकडे पैसे कमवण्याचं एक साधन म्हणून बघू नका. कलेची सेवा करण्यासाठी आपल्या स्वतःमधला एक व्यक्ती शोधण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडवण्यासाठी या क्षेत्रामध्ये नक्की या. सल्ला देण्या इतपत काही मी अजून मोठी नृत्यांगना झाली असं मला अजून तरी वाटत नाही आहे. अजून मीही तेवढीच शिकते आहे, तेवढीच एक्सप्लोअर करते ॲज अ डान्सर म्हणून स्वतःला. वेगळे एक्सपेरिमेंट्स करते आहे. पण तरीसुद्धा जर माझ्या या 13 वर्षाच्या जर्नीमधनं काही सांगायचं झालं तर मी म्हणेन की जुईकारी टॉक्सचा जो आपला टॉपिक आहे, अरंगेत्रम जर्नी, त्याचविषयी मी थोडक्यात सल्ला देऊ इच्छिते. अरंगेत्रम न करता सुद्धा तुम्ही उत्तम डान्सर, परफॉर्मर, टीचर, खूप वेगळ्या गोष्टी डान्स फील्डमध्ये आहेत, त्या तुम्ही परस्यू करू शकता. फक्त तुमची मेहनत, डेडिकेशन, प्रॅक्टिस करायची जिद्द, स्वतःवर मेहनत करण्याची जिद्द असायला हवी. आणि तेवढंच तुम्ही स्वतःकडे देखील तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे ॲज अ परफॉर्मर म्हणून. कारण ॲज अ डान्सर आपण आपली बॉडी यूज करत असतो परफॉर्म करण्यासाठी. तर ते बॉडी कंडिशनिंग तुम्ही केलं पाहिजेत. वेगळे एक्सरसाइजेस जे की आपल्या डान्ससाठी उपयोगाचे आहेत, ते रोज न चुकता केले पाहिजेत आपल्या प्रॅक्टिस व्यतिरिक्त. अशीच जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात तर तुम्ही खरंच एक उत्तम डान्सर बनू शकता. पण जर का तुम्ही अरंगेत्रम केलं तर इतरांपेक्षा थोडंसं लवकर तुम्ही या गोष्टींपर्यंत पोचू शकता. कारण की अरंगेत्रमच्या या जर्नीमध्ये आपल्याला हेच बेसिकली शिकवलं जातं असं मला वाटतं. तर प्रत्येक नृत्यांगनेनी अरंगेत्रम करण्याचा विचार करावा. जर घरातनं तेवढाच छान सपोर्ट मिळाला, गुरूंची साथ मिळाली, तर अरंगेत्रम करणं हे खरंच खूप उपयोगाचं पडतं लाईफ लाँगसाठी. हे मी माझ्या अनुभवातनं परत एकदा सांगेन. तर हाच सल्ला मी माझ्या पाहणाऱ्या होतकरू भरतनाट्यम डान्सर्सना देईन.
तर आमच्या ह्या तिघींचा प्रवास आणि साजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला, आमची जर्नी कशी वाटली हे नक्की कमेंट्समधून आम्हाला कळवा. आम्हाला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्कीच आवडतात. आणि ज्यांनी कोणी ह्या आधी अरंगेत्रम केलेलं आहे त्यांचे एक्सपिरियन्सेस कसे होते, तुम्हाला अरंगेत्रम केल्यानंतर तुम्हाला कसा फायदा झाला, तुमच्या व्यक्तिमत्वावरती त्याचा परिणाम कसा झाला हे नक्की कमेंट्समधून सांगा, जेणेकरून की इतरांना देखील ते वाचून त्याचा फायदा होईल. आणि त्याच्यासोबतच नेहमीप्रमाणे जुईकारी यूट्यूब चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ती जी बेल घंटा आहे ती दाबायला देखील अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी नवीन माझा व्हिडिओ कधी अपलोड केलेला आहे. तर भेटूयात नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.